आमच्या अंगणामध्ये सगळीकडेच आम्ही फरशी लावलेली नाही आहे. थोडीशी जागा जी आहे ती बिना फरशीची ठेवली आहे असं साईडनी वगैरे, की जिथे आम्ही झाडं लावू शकू. आणि काही काही झाडं आपले असेच उगवतात, जसं की उगवलेले हे आहेत तिळांची झाडं. हे तीळ जे आहेत ना त्याच्या शेंगा आहेत ह्या, आणि या शेंगांच्या आतमध्ये त्याचे सीड्स जे असतात ते असतात. त्याच्या बिया तीळ म्हणजे प्रॉपरली जे तीळ आहेत त्याच्यातून आपल्याला मिळतात. त्याच्यातले जे काळे झालेले तीळ आहेत त्याचे बघा जमिनीवर ते तीळ पडलेत आणि मुंग्या ते खात आहेत. तसंच हे शेंगांचं झाड हे सुद्धा असंच उगवलेलं आहे. एखादं मूग पडलं असेल आणि याच्यापासून ते बनलेलं आहे. आणि इकडे बघा ह्या आमच्या अक्का साहेब ज्या कुडूम कुडूम करून सगळ्या मुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या खात आहेत आणि तिला ह्या प्रचंड आवडतात. हे बघा अशा प्रकारचं असतं हे तिळांच्या शेंगा. तुम्हाला दाखवते बघा, ह्या हिरवट आहेत, ज्या थोड्याशा हे झालेल्या असतात म्हणजे परिपक्व झालेल्या असतात. त्या पोपटी होतात आणि पुढे जाऊन त्या अशा काळपट रंगाच्या होत असतात. आणि तुम्ही जर याला हलवलं तर याच्यातून म्हणजे प्रत्येक याच्यातून आपल्याला काय मिळतात, तीळ मिळतात. तर हे बघा अशा प्रकारचे माझ्या हातात नाही येतात ते, आणि कमी प्रमाणे बघा हे तीळ जे आहेत ती मिळालेले आहेत. एक शेंग आपण फोडून बघूया. नैतिक मला मदत करशील? हे धर ना 2 मिनटं मोबाईल. हात दाखव रे दादा इथला, म्हणजे ते बरोबर दाखवता येईल आपल्याला. हां तू मदत कर ना बाई जी. हे बघा याच्यातून तीळ जे आहेत ते बाहेर येत आहे. हे सगळे तीळ आहेत. इतका हात नको दादा, दिसणार नाही. हे बघा, आणि याच्यातून जे बाहेर काढणार आहोत आपण हे सगळे आहेत तीळ. तीळ 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 तीळ. हे बघा, आणि खायला सुद्धा हे खूप स्वादिष्ट लागतात. खाऊन बघ रे दादा कसे लागतात ते. थोडेच आहेत, थोडेच निघतात, पण त्याची जी मज्जा आहे ना ती खूप भारी आहे. टेस्टी आहे, चपाती सारखं आहे. कसं आहे? छान आहे. वाव. आणि हे बघायचं काम अजून पण चालू आहे. मागे आम्ही थोडासा ऊस सुद्धा लावला आहे. थोडीच जागा आहे, पण खरंच आम्ही तेवढ्याच जागेमध्ये काही ना काही असे उद्योग करतो ज्याच्यातून आम्हाला आनंद खूप सारा मिळतो. उत्पादन कमी जरी मिळत असलं तरी आनंद मात्र भरपूर मिळतोय. थँक्स फॉर वॉचिंग. नैतिक से बाय बाय. आमच्या अक्का साहेब बनला तर दाखवा. हां अक्का साहेब बाय बाय बोला.